एक कोल्हा अन्नाच्या शोधात जंगलात भटकत होता, पण त्याला काहीही सापडत नव्हते. काही अंतरावर त्याला माकडाचे लहान बाळ दिसले. हे पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. तो माकडाच्या दिशेने पुढे सरकला, पण त्याच वेळी त्या माकडाची आई तेथे आली. आईने कोल्ह्याच्या डोक्यावर जोरजोरात वार केले आणि आपल्या मुलाला जवळ घेतले. कोल्ह्याचा चेहरा बघण्यासारखा होता. मग कोल्हा पुढे जंगलात गेला, पण तिथेही एक वाघ त्याच्या समोर आला. जीव वाचवण्यासाठी तो धावू लागला, पण वाघाने त्याचा पाठलाग सुरू केला. दोघेही धावत होते. कोल्हा जीव वाचवण्यासाठी जोरात पळत असल्याने वाघाला कोल्ह्याला काही पकडता आले नाही. धावत पळत कोल्ह्यासमोर एक झुडूप आलं. झुडपाच्या मागे एक विहीर होती. कोल्हा त्याच विहिरीत जाऊन पडला. वाघापासून तर जीव वाचला, पण विहिरीत पडून अडकला. कोल्हा स्वतःशीच म्हणाला, अरे देवा, तू माझा जीव वाघापासून वाचवलास, पण या विहिरीत अडकावलास. काय मी करू आता? कसं बाहेर पडू? अरे यार, कोणीतरी येत आहे वाटतं. कोण आहे भाऊ? अरे इकडे ये, जरा चेहरा तर दाखव तुझा. त्या विहिरीजवळ एक बकरा आला होता. कोल्ह्याचे बोलणे ऐकून त्याला धक्काच बसला. आवाज कुठून येतोय हे त्याला समजत नव्हते. हा आवाज कुठून येतोय? की मी आकाशवाणी तर ऐकत नाहीये ना? अरे आकाशातून नाही, मी विहिरीच्या आतून बोलतोय. फक्त पुढे ये आणि आत डोकावून पा इथं. बकऱ्याने विहिरीत डोकावले. तेव्हा त्याला कोल्हा विहिरीच्या पाण्यात पोहताना दिसला. बकरा म्हणाला, अरे कोल्होबा, तो इथे काय करतोयस? हुशार कोल्ह्याने त्याचे डोकं चालवलं आणि चटकन उत्तर दिलं, अरे यार, मी मस्त दुहेरी फायदा घेतोय इथं. हे बघ, मी पोहत आहे आणि छान असं गोड पाणी पित आहे, आणि या थंड पाण्यात पोहण्याची संधीही मला मिळाली. बघ, सर्व गरमी निघून गेली. मी खूप आनंद घेत आहे. ये, तूही आनंद घे. मस्त गोड थंड पाणी पी आणि डुबकी मार. मी इथे एकटाच आहे, तू पण ये. एक से भले दो, काय बरोबर ना? कोल्ह्याचे ते चतुर शब्द काम करून गेले आणि बकऱ्याच्या मनात विहिरीत उडी मारण्याची इच्छा जागृत झाली. आणि बकऱ्याने मागचा पुढचा काहीच विचार न करता सर्व शक्तीनिशी विहिरीत उडी घेतली. बकरा पोटभर पाणी प्यायला आणि डुबकी मारून आनंद घेऊ लागला. पण काही वेळाने त्याला विहिरीतून बाहेर निघायची इच्छा झाली. कोल्होबा, आता आपण बाहेर कसं जाऊ? आता तर बाहेर जावंच लागेल. मला भूक पण आता खूप लागलेली आहे. अरे यार, तू लयच काळजी करतो राव. सर्व काही व्यवस्थित होईल. तुला भूक लागली आहे ना, तर मी आहे ना, मी व्यवस्था करतो सर्व. ते कसे? अरे भाऊ, तू एक काम कर. तू तुझ्या पंजाच्या साह्यानं विहिरीच्या भिंतीवर उभं राहा. मी तुझ्या अंगावर चढून बाहेर उडी घेईन. मी बाहेर जाऊन तुला हिरवं गवत आणन. त्याचबरोबर मी माझ्या घरातून एक शिडी पण आणल आणि तुला या विहिरीतून मस्तपैकी बाहेर काढन. त्यानंतर आपण दोघे बाहेर जाऊ, मस्त जीवन जगू. यामुळं आपली मैत्री अजून पक्की होईल. लय भारी वाटेल. आपण मस्त मजा करू. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. लवकर परत ये, मी वाट बघेन. अरे हो, नक्कीच वाट बघ. बकरा विहिरीच्या भिंतीचा आधार घेऊन 2 पायावर उभा राहिला. कोल्हा पाठीवर चढला आणि डोक्यावर उडी मारून विहिरीतून बाहेर आला. कोल्होबा, अरे राजा, लवकर ये रे. अरे कोणाचं येणं, कसं येणं? आता भाऊ, नाही. अरे काय म्हणतोयस? तू तर मला फसवलं आहेस. तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली. आता मी काय करू? अरे देवा, मला वाचव रे. अरे याचा विचार तू आधीच करायला पाहिजे होता ना राव. अशा प्रकारे धूर्त कोल्ह्याने हुशारी दाखवून धोक्यातून बाहेर आला. परंतु बकऱ्याने विचार न करता घेतलेल्या निर्णयाने त्याचे वाईट परिणाम झाले. म्हणूनच अनोळखी व्यक्तींपासून नेहमी सावध राहा आणि विचार न करता कोणतीही गोष्ट करू नका. काय समजलात? बरोबर ना? पोपट म्हणतो, ताई गप्प का झालीस? परत तुझा गोड आवाज ऐकव. तुझा आवाज किती मधुर आणि सुरेल आहे. असं वाटतं की फक्त ऐकतच राहावं. काय तू माझ्यासोबत मैत्री करशील? तू गप्प बस. मैत्री आणि तुझ्यासोबत कधीच नाही. तुला तर सुरामध्ये गाता सुद्धा येत नाही. तुला तर तिखट मिरची खाणं माहितीये, तर तुझा आवाज सुरेल कसा असेल? ताई,
जरी मी तुझ्यासारखं गोड गाणं गाऊ शकत नसलो, पण माझ्या आवाजात गोडवा आहे. मला जंगलातले पक्षी मिठ्ठू मिठ्ठू म्हणतात. तिखट मिरची खाऊन सुद्धा मी गोड बोलतो. बर मला सांग, माझा हिरवा रंग आणि लाल चोच तुला पसंत आहे? मला तर तुझा रंगच आवडत नाही. तुझी चोच तर खूप वाकडी आहे. शेपटी तर इतकी लांब आहे की फांदीवर बसलं तर जमिनीपर्यंत जाते. बघावं तेव्हा टॅटॅ करत असतोस. माझी चोच वाकडी एवढ्यासाठी आहे की त्याद्वारे मी गोड आंबे आणि छान पेरू खाऊ शकेन. माझ्याशी मैत्री कर, मी तुला सुद्धा छान छान पेरू घेऊन येईन. मला तर काही पेरू नकोय. मला तर पेरू आवडतच नाही. मी आंबे खाते आणि स्वतःच मिळवते ते. मी तुमच्याशी मैत्री नाही करणार. जा तुम्ही काम करा. माझी मुलं भुकेली आहेत. बाळांनो, तुम्हाला भूक लागली आहे? मुलं म्हणाली, होय, आम्हाला भूक लागलीये. लवकर काहीतरी खायला घेऊन ये. इथे तर काहीच नाहीये. कोकिळा आपल्या मुलांना खाऊ आणण्यासाठी उडून गेली. पोपटानं बघितलं की कोकिळीची दोन्ही मुलं खूप भुकेली आहेत आणि कोकिळा अजून परत आली नव्हती. घ्या मुलांनो, पेरू खा, भूक मिटवा. काही सांगायचं असेल तर सांगा. पोपट काका, तुम्ही खरंच खूप छान आहात. आम्हाला खूप भूक लागली होती. कोकिळीची दोन्ही मुलं पेरूमुळे खुश झाली आणि खाऊ लागली. बराच वेळ झाला पण कोकिळा अजून परतली नव्हती. एवढ्यात एक गिधाड दिसलं. पोपट समजून गेला इथे धोका आहे. तो उडून कोकिळेच्या घरट्यात गेला आणि त्याने मुलांना आपल्या पंखांच्या खाली लपवून घेतलं. पोपट म्हणाला, मुलांनो, लपून खा. गिधाड आलाय, तोंड दाखवू नका. जेव्हा तो जाईल त्यावेळेला तुम्ही बाहेर या. काही वेळानंतर ते गिधाड उडून गेलं आणि कोकिळा आपल्या घरट्याकडे आली. तिने बघितलं की पोपट आपल्या मुलांसोबत तिथेच बसलाय. ए पोपटा, तू तर खूपच आगाऊ आहेस. माझ्या घरट्यापर्यंत आलास. चल हट इथून. माझ्या मुलांना काही त्रास तर दिला नाहीस ना तू? कोकिळेचं पिल्लू म्हटलं, आई, पोपट काका खूप साधे आणि खरे आहेत. ते खूप खूप चांगले आहेत. यांनी आम्हाला खाऊ घातलं आणि गिधाडापासून आम्हाला वाचवलं. पण तू यांच्या सोबत वाईट वागू नकोस. आम्ही त्यांचा चांगुलपणा जाणलाय. सत्य काय आहे ते ओळखलंय. तूही यांच्याशी मैत्री कर, नाही तर खूप पछतावशील. यांच्यासारखा मित्र कधीच मिळणार नाही. छोट्या मुलांच्या तोंडून एवढी मोठी वाक्य ऐकून कोकिळा खुश झाली. परोपकारी पोपटाचा खरेपणा तिच्या लक्षात आला होता. तिने मैत्रीचा हात पुढे केला. पोपट भाऊ, मला माफ करा. मी तुम्हाला खूप वाईट साईड बोलले. पण तू तर खरंच खूप चांगला माणूस आहेस. मी तुझा खरेपणा जाणलाय. तू माझ्या बाळांना खाऊ घातलंस, त्यांचं रक्षण केलंस. खूप खूप धन्यवाद. तुझ्या चांगुलपणाने माझ्या गर्वाला झुकवलंस. खरं सांगायचं तर मी तुझ्या मैत्रीच्या लायक नाहीये. पोपट म्हणाला, असं म्हणू नकोस. तू ही मनानं खूप चांगली आहेस. आपण दोघं चांगले मित्र बनू शकतो. असं असेल तर मी तुला माझा प्रेमळ मित्र बनवण्यासाठी तयार आहे. आजपासून आपण पक्के दोस्त झालो आहोत. काही दिवस उलटले. एक दिवस जंगलात एक शिकारी आला. त्याने त्याचं जाळं पसरवलं आणि कोकिळेला पिंजऱ्यात बंद केलं. बराच वेळ कोकिळा जेव्हा आपल्या घरट्यात परत आली नाही तेव्हा पोपट आणि पिल्लांना काळजी वाटू लागली. कोकिळेचं पिल्लू म्हणालं, आई परत आली नाहीये. संध्याकाळ होत आली. आम्हाला खूप भीती वाटते. तुम्ही बघा ना ती कुठे आहे. पोपट म्हणाला, घाबरू नका मुलांनो, मी तुमच्या सोबत आहे. हे घ्या, पेरू खा. तुमची आई नक्कीच येईल. मी थोड्याच वेळात शोधून काढतो. पोपटानं मुलांना समजावलं पण त्याला मात्र चिंता होऊ लागली होती. तो कोकिळेला शोधायला बाहेर पडला. त्याने बऱ्याच पोपटांना कोकिळेविषयी विचारलं. एक पोपट म्हणाला, अरे भाऊ, एक शिकारी आला होता. थोड्या वेळापूर्वी त्याने एका कोकिळेला आणि एका पोपटाला पकडलंय. त्याच्याकडे 2 पिंजरे होते. पूर्वेकडे गेला आहे. पोपट पूर्वेच्या दिशेने उडत निघाला. रस्त्यात त्याला 2 पिंजरे असलेला एक शिकारी दिसला. पोपटाने बाकी पोपटांना सगळी हकीकत सांगितली आणि त्यांच्याकडून मदतीचं वचन घेतलं. त्यांना आपली योजना सांगितली. योजनेनुसार सगळे पोपट शिकारीच्या समोर थोड्या अंतरावर जाऊन बसले. एवढ्यात सगळ्या पोपटांना बघून शिकाऱ्याच्या तोंडाला पाणी सुटलं.
शिकारी म्हणाला, वा रे देवा, तुझी कृपाच निराळी. एवढे सगळे पोपट एकाच वेळी, ही तर नशिबाची गोष्ट आहे. जर मी या सगळ्यांना पकडलं तर मी मालामाल होऊन जाईन. त्याने आपल्या हातात घेतलेले दोन्ही पिंजरे खाली ठेवून थोड्या अंतरावर जाऊन जाळं टाकलं आणि दाणे टाकले. पोपट सगळे काही समजून गेले होते आणि जाळ्याच्या आजूबाजूला फिरू लागले. ते हळूहळू जाळीच्या जवळ यायचे आणि परत परत जायचे. शिकाऱ्याचं पूर्ण लक्ष पोपटांच्या टोळीकडे होतं. शिकारी मनात म्हणाला, या प्रिय पोपटांनो, या पाऊल पुढे टाका आणि दाणे खाऊन माझं नशीब चमकवा. पोपटांची टोळी फक्त अभिनय करत होती. शिकाऱ्याची लाळ गळत होती. त्याला आश्चर्य वाटत होतं की एकही पोपट जाळ्यात अडकला नाही. इकडे पोपटाने बघितलं की ही चांगली संधी आहे. शिकारी पिंजऱ्यापासून दूर होता. तो झटकन पिंजऱ्याजवळ गेला आणि त्याने आपल्या चोचीने दोन्ही पिंजऱ्यांची दारं उघडी केली. त्याची मैत्रीण कोकिळा आणि दुसरा पोपट पिंजऱ्यातून बाहेर आले. पोपट आपल्या मैत्रिणीसोबत तिथून उडाला. शिकाऱ्याला जरा शंका आली आणि त्यानं मागे वळून बघितलं तर हात चोळू लागला. माझं तर नशीबच फुटलं. पकडलेले पक्षीही पळाले आणि समोर पोपटांची एवढी मोठी टोळी सुद्धा उडून गेली. पूर्ण मिळवण्याच्या नादात सगळंच गेलं. काहीच वेळात पोपट कोकिळेला घेऊन तिच्या घरट्यात आला. कोकिळेची मुलं काकासोबत आईला बघून आनंदाने उड्या मारू लागली. कोकिळेचा मुलगा म्हणाला, आई आली. काकाने साथ दिली आणि आई खरोखरच आली. पोपट काका, तुम्ही खूप चांगले आणि छान आहात. सगळ्यात चांगले काका, एकदम भारी काका. कोकिळा म्हणाली, माझ्या प्रेमळ पोपट मित्रा, तू खरंच खूप चांगला आणि सगळ्यांपेक्षा वेगळा आहेस. कोकिळा आणि पोपटाने नेहमी एकमेकांची साथ केली. अशा प्रकारे त्यांची मैत्री पूर्ण जंगलात प्रसिद्ध झाली.